मामी बाया काय एवढे जावई गडबडीने आले बाय. ते इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध लय लागले मामी, त्याच्यामुळे लवकरात लवकर मटण बिटणं खायची तर खाऊन घ्या, मटण लय महाग होणार बरं का. माय काय हलकट जावाई, तिकडे एवढं युद्ध चालू आहे आणि ह्याला मटण खायची पंचायत पडली. चला मामी येतो मग, आता तुमची मुलगी मी आणून इथं सोडली 2-3 दिवस, तिला सणासाठी इथं राहून द्या. मग जाऊ का मग मी? हो चला ठीक आहे, जाऊ का मग मी? हो हो चला राहून केला 2-3 दिवस राहून द्या. चला जाऊ का मग मी? किती बरं सांगितलंय तुम्हाला निघा म्हणून, निघा की पटकीनी. किती म्हणला तरी आम्ही राहणार नाही तुम्हाला इथं. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी, नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. मामी झाला का हो स्वयंपाक? थोडासा राहिलाय. तरी किती राहिलाय हो? अहो जावाई, आता जाते गिरणीतून पिठ आणते, डब्यात सोडते, त्याला चाळीते, तिंबीते, भिजाय टाकते, चपात्या बनविते, बटाट्याची भाजी करते आणि उरकाय लागले ना जरा लवकरच. आणि मग केलंयच काय तुम्ही? मामी दैले जांभळ झाले. 3 डब्याचा काटा काढलाय, 4था डबा हातात घेतलाय ना, आंबट लागत काय होतंय. खाऊ वाटलं तर खा, नाही तर किंवा खाली निघा. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी, नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. मामी तुम्हाला बिर्याणी लयच भारी करते असं मी ऐकलंय हो. अहो जावाई, तुम्हाला कुणीतरी खोटं सांगितलं दिसतंय. मला बेसन आणि भाकर लय भारी येते, करायचं का? दीदी, तू माझी लाडकी बहीणच लाडकी आहे. तुझी जागा माझ्या हृदयात आहे, हृदयात. तुला कधी काही अडचण येऊ दे, तू अर्ध्या रात्री कॉल कर, अर्ध्या रात्री. ते जाऊ दे, मला जर दिवसा गरज पडली तर? दिवसा जमत नसते आपल्याला, दिवसा आपण मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जातो.